नमस्कार मित्रांनो. तुम्हाला हे सांगितलं तर कदाचित खोटं वाटेल, पण 1940 ते 1960च्या दरम्यान अमेरिकामध्ये सिगरेटला आजसारखं हार्मफुल मानलं जात नव्हतं. उलट काही ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये डॉक्टर्ससुद्धा सिगरेट्स रिकमेंड करताना दिसायचे. काही सिगारेट कंपनीज तर दावा करायच्या की स्मोकिंगमुळे स्ट्रेस कमी होतो, रिलॅक्सेशन मिळतं, थ्रोट इरिटेशन कमी वाटू शकते, वेट कंट्रोलमध्ये मदत होऊ शकते. काही ॲड्समध्ये तर डॉक्टर्स लॅब कोट घालून स्पेसिफिक सिगरेट ब्रँड्स प्रमोट करताना दाखवले जायचे. त्यात टेलिव्हिजन, न्यूजपेपर्स आणि हॉलिवूडमध्ये स्मोकिंग खूप ग्लॅमरस दाखवलं जायचं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात सायंटिफिक अंडरस्टँडिंग आज इतकी ॲडव्हान्स्ड नव्हती. लाँग टर्म, लार्ज स्केल रिसर्च अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये होती. आणि टोबॅको इंडस्ट्रीने सुद्धा अनेकदा पब्लिक परसेप्शन इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केला. नंतर हळूहळू लंग कॅन्सर, हार्ट डिसीज, ॲडिक्शन, स्मोकिंग रिलेटेड इलनेसेस यांच्यामधील संबंधावर अधिक इव्हिडन्स समोर येऊ लागला. 1964मध्ये US सर्जन जनरलच्या फेमस रिपोर्टनंतर पब्लिक परसेप्शन मोठ्या प्रमाणात बदलायला सुरुवात झाली आणि आज सिगारेटबद्दल सोसायटीची परसेप्शन पूर्णपणे वेगळी आहे. सिगारेट स्मोकिंग आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर भूतकाळात सोसायटी काही हार्मफुल गोष्टी नॉर्मल मानत असेल, तर आजही अशी काही गोष्ट असू शकते का जी फ्युचरमध्ये डेंजरस मानली जाईल? कदाचित. कारण ह्युमन सोसायटी अनेकदा स्लो लर्न करते आणि ह्युमन सायकोलॉजीमध्ये एक पॅटर्न दिसतो. जेव्हा एखादी गोष्ट सोशली एक्सेप्टेड असते, प्रॉफिटेबल असते, एंटरटेनिंग असते किंवा वाईडली यूज्ड असते, तेव्हा लोक तिच्या लाँग टर्म निगेटिव्ह इफेक्ट्सकडे लगेच लक्ष देत नाहीत. विशेषतः जेव्हा त्या गोष्टीमध्ये कम्फर्ट, प्लेजर, कन्व्हिनियन्स अथवा सोशल स्टेटस मिळत असेल. अशी अनेक उदाहरणे आहेत. या गोष्टींचे डेंजर्स इथिकली पूर्णपणे समजले नव्हते. पण नंतर सायन्स इव्हॉल्व झाली. म्हणून हा व्हिडिओ सायन्स चुकीचं आहे असं सांगण्यासाठी नाही. याउलट सायन्स इव्हॉल्व होऊ शकते आणि ह्युमन अंडरस्टँडिंग वेळेनुसार बदलू शकते ही गोष्ट समजून घेण्यासाठी आहे. आणि म्हणूनच आज काही लोक प्रश्न विचारतात, भविष्यात एक्सेसिव्ह सोशल मीडिया यूज, कॉन्स्टंट स्क्रीन एक्सपोजर, अटेन्शन इकॉनॉमी, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, स्लीप डिस्ट्रक्शन किंवा ही डिपेंडन्सी याबद्दल सोसायटीची परसेप्शन बदलू शकते का? अनेक कंपनीज आपलं अटेन्शन मिळवण्यासाठी सायकोलॉजिकली ऑप्टिमाइज्ड सिस्टम्स वापरतात. इन्फायनाईट स्कूलिंग, नोटिफिकेशन्स, पर्सनलाइज्ड रिकमेंडेशन्स हे सगळं युजर एंगेजमेंट वाढवण्यासाठी डिझाईन केलेलं असू शकतं. पण याचा अर्थ टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न लाईफ पूर्णपणे वाईट आहे असं नाही. टेक्नॉलॉजीमुळे लर्निंग वाढलं, कम्युनिकेशन सोपं झालं, हेल्थ केअर इम्प्रूव्ह झालं, माहिती ॲक्सेसिबल झाली. प्रश्न टेक्नॉलॉजीबद्दल नाही, प्रश्न अवेअरनेसबद्दल असू शकतो. कारण हिस्ट्री आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते. नॉर्मल म्हणजे नेहमी हार्मलेस असतंच असं नाही. आणि पॉप्युलॅरिटी म्हणजे सेफ्टीची गॅरंटी नसते. म्हणून महत्त्वाची गोष्ट कदाचित ही आहे, समाज जे काही वाईडली एक्सेप्ट करतो त्याबद्दल क्रिटिकल विचार करणं, ही एक प्रकारची क्युरिओसिटी ठेवणं गरजेचं आहे. कारण कधीकधी फ्युचरमध्ये लोक आपल्या काळाकडे पाहून विचारू शकतात, लोकांनाही खरंच नॉर्मल वाटायचं तर? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.